नमस्कार मंडळी, मी प्रिया प्लीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज पण बघणार आहे चणा, तुम्ही हरभराही म्हणू शकता। आपल्याला जो गावठी हरभरा असतो ना तो हरभरा आहे आणि भोपळा याच्यापासून बनवलेला आहे आज पुलाव। तो बनवायचा कसा तर चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला आपण खडे मसाले घेणार आहे। त्यामध्ये घेणार आहे तमालपत्र, स्टार फूल आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, थोडीशी मिरे, बारीक चिरलेला कांदा आहे, टोमॅटो आहे बारीक चिरलेला। इथे मी हरभरे भिजवून घेतले आहेत। थोडासा भोपळा चिरून घेतलेला आहे। इथे आपण मोहरी, जिरे, हळद आणि कढीपत्ता याचा वापर करणार आहे। सुरुवातीला कढई गरम करायला ठेवायची आहे गॅसवर। त्यानंतर आपण एक पळी तेल घेणार आहे। माझं हे भजी केलेलं तेल आहे, मी तेच वापरलेलं आहे आज। ते तुम्ही म्हणणार या तेलामध्ये काय पडलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण काय करायचं आहे, मोहरी टाकायची आहे। अजून तेल थोडंसं गरम नाही झालं आणि तेल गरम झालं कसं ओळखायचं, जेव्हा मोहरी पूर्ण अशी कडकडून वरती येते तेव्हा समजायचं की तेल आपलं कडलेलं आहे। आणि आता थोडंसं आपलं तेल गरम होत आहे। मी ऑलरेडी माझी मोहरी खूप लहान असल्यामुळे ती लगेच भाजते आणि सोबत मी सगळा खडा मसाला टाकलेला आहे, कढीपत्ताही टाकलेला आहे। खडा मसाल्यामध्ये काय केलेलं आहे, तमालपत्र एक टाकलेलं आहे, दालचिनीचे तुकडे 2-3 टाकलेले आहेत, लवंगा 2-3 आहेत, 2-3 मिरे आणि एक स्टार फूल टाकलेला आहे आणि एकच वेलदोडा घातलेला आहे। सर्व असा मसाला आपण आता भाजून घेत आहे। बघू शकता तुम्ही इथे हा पुलाव आपण मुलांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी मिरचीचा वापर करत नाही। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची सुद्धा ह्या मसाल्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि त्याचा वापर करू शकता। लहान मुलांना जर तिखट चालत नाही त्यामुळे त्यांना पौष्टिक असे भोपळा आणि हरभरा या भातामधूनच त्यांच्या पोटामध्ये जाणार आहे, कारण मोठी लोकही भोपळा खात नाहीत। आपण आता काय केलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातलेला आहे, तोही छान असा गुलाबी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा इथे मी कसा कांदा भाजते। आपला कांदा थोडासा भाजत आलेला आहे, गुलाबी कलर जरासा आलेला आहे। आणि आता मी काय करणार आहे, सोबतच एक मोठं टोमॅटो चिरलेला आहे बारीक, ते यामध्ये मी घातलेलं आहे। आपण तेही छान असं भाजून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही इथे काही मोठी माणसं सुद्धा भोपळा खात नाहीत, मग काय करणार तर आपण भोपळा यामधूनच घालणार आहे त्यांना खाण्यासाठी, किंवा त्याचे तुम्ही धपाटं किंवा थालीपीठही बनवू शकता। आणि छान असं आपला टोमॅटो खूप छान असं भाजलेला आहे। आता आपण काय करणार आहे, त्यामध्ये भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे आणि तो बारीक चिरून मी घेतलेला आहे, तो यामध्ये मी ॲड केलेला आहे। अगदी थोडाच म्हणजे अर्धा भोपळा घेतलेला आहे मी त्यामध्ये, आणि तोही छान असं भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। थोडंसं भाजलं की आपण त्यामध्ये काय करणार आहे, भिजवलेली हिरवे किंवा चणा किंवा आपला जो गावठी चणा आहे त्याला काळा चणाही असं म्हणतात, तो या इथं वापरणार आहे। त्याच्या आधी मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे, तीही छान भाजली की मग पुढची प्रोसेस करायची आहे। हळद पण खूप छान अशी भाजलेली आहे। आता आपण काय करायचं, हरभरे आहेत ना जे भिजवलेले आहेत, मी रात्रभर भिजवलेले हरभरे आहेत ते यामध्ये मी घातलेले आहेत आणि तेही थोडेसे परतून घ्यायचे आहेत। आणि छान असं परतून घेतलं की काय होतं, सगळ्या भाज्यांची टेस्ट ही खूप छान लागते आणि वासही खूप छान येतो। आता काय करायचं आहे, मी तांदूळ हा थोडासा भिजत ठेवला होता, कारण मुलांसाठी आहे म्हटलं 15 मिनटं मी तांदूळ भिजत ठेवलेला आहे। बिर्याणीचा तांदूळ असल्यामुळे जरा थोडं फडफडीत होणारच आहे, फक्त जरा मऊ होण्यासाठी मी तो 15 मिनटं भिजवून ठेवलेला आहे। आणि आपण यामध्ये तो धुतलेला तांदूळ घातलेला आहे, एक तोही छान असा परतून घेतलेला आहे, हलवून घेतलेला आहे। आणि आता काय केलेलं आहे, मी इथं गरम पाण्याचा वापर करते, उकळलेल्या पाण्याचा, कारण भात हा पटकन शिजतो आणि कमी गॅस करायचा आहे आता। आणि एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे, मग थोडक्यात ढवळून घ्यायचं आहे त्याला। इथं मी चवीपुरतं मीठ घालत आहे, साधारण 1 चमचा मी इथं मीठाचा वापर केलेला आहे। ते आता मीठ ही खूप छान असं एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडक्यात ढवळून घेऊन घ्यायचं आहे। आणि आता काय करायचं, एक झाकण लावायचं आणि कमी गॅसवर हा भात पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। आणि बघू शकता इथे माझा भात पूर्ण असा शिजलेला आहे, थोडक्यात आपला पुलाव तयार झालेला आहे। बघू शकता इथे किती छान दिसतोय ना। सोबत आहे अंड्याची आमटी आणि हा पुलाव आहे। हे कसं कॉम्बिनेशन म्हणणार, आमच्यात असंच कॉम्बिनेशन असतं। मी कांदा आणि टोमॅटोचं काहीतरी फुल बनवायचा प्रयत्न केलेला आहे, पण एवढं काही छान जमलं नाही, बट बऱ्यापैकी जमलेलं आहे। आणि कसं दिसते तेही मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा।